आणि म्हणूनच बहुजन समाज पक्षाचा जो लढा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये रिझर्वेशन सर्व समाजाला जे दिलेले आहेत ते रिझर्वेशन पूर्णतः लागू करण्यासाठी बहुजन समाज पक्ष सतत सक्रिय आहे. परंतु ज्या मताच्या ताकदीवर वोटाच्या माध्यमातून आपण सत्ता हाती घेतो आणि राजपाट निर्माण होतो, तर त्या आमच्या बहुजन समाजातील मतदारांना या देशातील प्रस्तावित पक्षाने दिशाभूल केलेली आहे. एका पक्षाची भीती दाखवली की संविधान बदलवणार आहेत, मग दुसऱ्या पक्षाने सांगितलं की आम्ही संविधान वाचवणार आहोत. मग समाज जो चिंतेमध्ये पडला की एक भीती दाखवतो भारतीय जनता पक्ष, त्यांनी त्यांचे गठबंधनचे सहकारी, दुसरा पक्ष काँग्रेस आणि त्याचे गठबंधनचे सहकारी पक्ष की आम्ही संविधानाचे रक्षण करू, आणि संसदेमध्ये सुद्धा त्यांनी भारतीय संविधानाचे पुस्तक दाखवून शपथ घेतली आणि जयभीमच्या त्यांनी जयघोष सुद्धा केली. तर अशा परिस्थितीमध्ये भारतवर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या बहुजन समाजांनी भारतीय जनता पक्षाला थांबविण्यासाठी काँग्रेस पक्षाला साथ दिली, मतदान केलं. आणि ज्यांना आपल्या चळवळीबद्दल प्रेम होतं, त्यामध्ये आपण सुद्धा आहात, की प्रेम होतं, ज्यांना वाटे की आपला पक्ष आपल्या ताकदीवर उभा व्हायला पाहिजे, आमच्या संघटनेची एक बाजू दिसायला पाहिजे, महापुरुषांचा सन्मान व्हायला पाहिजे, म्हणून बहुजन समाज पक्षाला अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात आपले खासदार हे देश पातळीवर निवडून आलेले नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये जरी आमदार किंवा खासदार प्रदेशमध्ये नसतील तरी बहुजन समाज पक्षाची जी भूमिका ही सामाजिक परिवर्तनाची लढाई आहे. आणि ह्या पक्षाचा मुख्य उद्देशच की जे आमचे हक्क अधिकार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी भारतीय संविधान दिलेला आहे, हा भारतीय संविधान पूर्णपणे लागू करणे हाच बहुजन समाज पक्षाचा जाहीरनामा आहे. इतर पक्षाचा जाहीरनामा बहुजन समाजाच्या विरोधात आहे. आता तुम्ही नुकतंच बघितलं की सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला SC ST मध्ये जो आरक्षण दिलेला आहे, SC ला आरक्षण किती आहे? 15. कशामध्ये आहे? शिक्षण, नोकरी, प्रमोशन, राजनीती, व्यापार, 5 क्षेत्रामध्ये आरक्षण आहे. आम्ही व्यापारात कमजोर आहोत. त्यानंतर प्रमोशन मध्ये आमचे लोक मागे पडलेले आहेत, नोकऱ्यामध्ये मागे पडलेले आहेत, शिक्षणामध्ये मागे पडलेले आहेत आणि व्यापारामध्ये सुद्धा आपण मागे आहोत. आणि राजनीती क्षेत्रामध्ये जो आम्हाला छोटे मोठे महापुरुषांच्या संघर्षातून जो अधिकार मिळालेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं या आंबेडकरी चळवळीतून खऱ्या अर्थानं आपला आमदार खासदार हा निवडून न जाऊ शकल्याने तो त्या समाजाचे हित रक्षण करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे. आणि जे लोक आम्ही आमच्या जातीच्या समजून ज्यांना आम्ही पाठवलेलं आहे, तर ते लोक जरी आमच्या जातीचे असतील पण आमच्या विचाराचे नाहीत. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की जाती वर्गीकरण करा आणि क्रिमिलेअरची अट लावा, तर 131 खासदार आमचे दुसऱ्या पक्षातून 131 खासदार हे SC आणि ST आहेत, पण एकही खासदाराची ताकद संसदेमध्ये त्या सुप्रीम कोर्टाने घेतलेला जो जाती वर्गीकरणाचा निर्णय आहे किंवा क्रिमिलेअरचा निर्णय आहे त्याच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत झाली नाही. खासदार बोलू शकत नाही, आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये कोणतेही आवाज याबद्दल बोलले नाही किंवा क्षेत्रामध्ये सुद्धा याविषयी त्यांनी असं मोठं जन आंदोलन किंवा मोठी पत्रकार परिषद घेऊन जनतेला जागवण्याचा प्रयत्न केलेला नाही. हा आपल्याला दिसून येत आहे. असं का होते? कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खऱ्या चळवळीतून जो माणूस समाजातून निवडून जातो तो समाजाचे हित पाहतो, आणि जो दुसऱ्याच्या इशाऱ्यावर निवडून जातो, दुसऱ्याच्या पक्षातून जातो, तो त्यांच्या बोलवता धनिया दुसरा असतो, म्हणून त्यांच्या इशाऱ्यावर ते काम करतात. असं बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1952 आणि 54 ची बाबासाहेब निवडणूक लढले आणि बाबासाहेबाच्याच विरोधात बाबासाहेबाच्याच माणूस भाऊराव बोरकरांना जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या इतर पक्षांनी विजयी करून बाबासाहेबांना पराजित केलं, तेव्हा बाबासाहेबांनी अशा पद्धतीने रूपरेखा ठेवलेली आहे की हे लोक जे निवडून येत आहेत हे आमच्या हिताचे नाहीत. आताच तुम्हाला दिसून आलं, खडगेजींनी सुद्धा म्हटलं की गांधीजींनी आणि काँग्रेसनी आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे खरोखर आमच्या लोकांची फसगत झाली यावेळा. आणि अशी फसगत ही आजच होत आहे असं नाही आहे, 70-75 वर्षापासून होत आहे. बघा, 52 ला बाबासाहेबांना पराजित करण्यात आलं, 54 ला पराजित करण्यात आलं, त्यांच्या चळवळीची वाताहत करण्यात आली, त्यांच्या RPI ला संपवण्यात आलं. बाबासाहेबांना भारतरत्न जिवंतपणे देऊ शकले नाहीत, मेल्याच्या नंतरही दिलेले नाही. जो मिळालेला 1991 ला हे बहुजन समाज पक्ष आणि मान्यवर कांशीरामजीची देण आहे. बाबासाहेबांना त्या लोकांनी संविधान सभेवर जाऊ दिला नाही, बाबासाहेबांना निवडणुकीत जिंकू दिला नाही, बाबासाहेबांनी 1932 ला आणलेले अधिकार त्यांनी हिसकावून घेतलं.
आणि अशा पद्धतीने जे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे होऊ शकले नाहीत ते आमचे तुमचे काय होणार, ह्याच गोष्टीचं चिंतन आपल्याला करायचे आहे. आपल्याकडे एक आत्मविश्वास आणि मताची ताकद आहे. ह्या मताच्या ताकदीवर राजा बनत असतो. आमची लढाई ही राजपाटची लढाई आहे. या देशाची चाबी आपल्या हाती घ्यायची आहे. आता एससी ला 15% आरक्षण आहे, मिळाला फक्त 6. 75 वर्षात 6% मिळालेला आहे. ओबीसीला 52% रिझर्वेशन आहे, त्यांना 6% मिळालेला आहे. 46 बाकी, एससीच्या 9 बाकी. एसटी प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांना 7.5% रिझर्वेशन आहे, त्यामधून फक्त 1.5% मिळालेलं आहे. मग आमचे शिकल्या सवरल्या मुलांचे भविष्य काय, आमच्या व्यापारात स्थान काय, आमच्या उद्योगामध्ये स्थान काय, शिक्षणात स्थान काय, नोकरीमध्ये स्थान काय, म्हणून हा सर्व गोड बंगाल या देशामध्ये सुरू आहे. आणि आमच्या डोळ्याच्या समोर ही चळवळ कमजोर पडत आहे. आम्ही स्वतःचं घर सोडून, बाबासाहेब म्हणतात की आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत सुरू नका. याचा अर्थ काय की आपली स्वतःची झोपडी असेल तर तुमच्या स्वतःच्या झोपडीतून कुणाही व्यक्तीची ताकद नाही की तुम्हाला घराच्या बाहेर काढू शकते. तुम्ही आपल्या घरी आपल्या झोपडीत कशाही पद्धतीने नांदू शकता, राहू शकता, विचार विनिमय करू शकता, कारण तो तुमच्या स्वतःच्या हक्काचा घर आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की आपली झोपडी सोडून जर दुसऱ्याच्या हवेलीत तुम्ही गेलेत तर समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन आम्ही त्याच्या साधारण सोफ्यावर जरी बसलो तर तो घर मालक 10 वेळेस विचार करते का बावणे भाऊ आमच्या सोफ्यावर बसले तर काही फाडल तर नाही सोफा, आहे की नाही. तो 10 वेळेस फाडणार नाही, पण ते विचार करतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं तर दुसऱ्याच्या घरी समजा आम्ही बसलो आहोत सोफ्यावर, तो केव्हाही आम्हाला अरे बाबा जा तू आमच्या घरून, कशाला आला, तुझा काही काम आहे, म्हणजे दुसरा व्यक्ती आम्हाला केव्हाही हाकलून देईल. बाबासाहेबाच्या चळवळीसोबत ज्या लोकांनी धोकेबाजी केली ते लोक निवडून गेलेत. त्यांना काँग्रेस भाजपा सारख्या पक्षांनी पुढे वाढविलेत, त्यांना मालामाल केलेत. मालामाल करून आंबेडकरी चळवळीच्या विरोधामध्ये त्यांना उभं केल्या गेलं. काउंटर आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भाऊराव बोरकरजींना उभं करण्यात आलं, बाबू जगजीवन राम यांना देशपातळीवर उभं केलं गेलं. बाबासाहेबांच्या काळामध्ये अनेक लोक विरोधात काम करायची. बाबासाहेबांच्या निवडणुकीच्या काळामध्ये 30,000 लोकांना दारू आणि मटण अशा पद्धतीने वाटण्यात आलं. 54चा काळ, आधी 75 वर्ष होत आहेत, आजही ते सुरू आहेत प्रसंग या चळवळीची वाताहत करण्यासाठी. आणि म्हणून कुठंतरी आम्हाला ह्या भूल सुधार व्हाव्यात, आपण जागृत व्हायला पाहिजे, मताचा सही उपयोग करायला पाहिजे. तर या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. मताच्या ताकदीवर आपण आपलं राजपाट निर्माण करू शकतो. बुद्ध धम्मामध्ये 10 राजे झालेले आहेत. राजे जे झालेले आहेत तेव्हा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी काढलेला आहे. दुःखमुक्ती जी त्या काळातली होती, त्या काळातही अशीच अवस्था होती, वर्णव्यवस्था होती, भेदाभेद होता, माणूस माणसाला समजत नव्हता, भाईचारा नव्हता. ते बुद्ध आणि त्यांच्या समकालीन सर्व राज्यांनी समानता निर्माण करण्यासाठी त्यांची लढाई आहे. बुद्ध धम्माचा पाया त्याच्यावरच उभा आहे. त्या 10 राजांच्या नंतर शेवटच्या राजा बृहद्रथला या देशातल्या मनोवादी मानसिकतेचे लोक त्या काळामध्ये आमच्या राजांचं जे राजपाट होतं, वैभवशाली राज्य होतं, कल्याणकारी राज्य होतं, सोन्याची चिडिया ज्याला म्हणायच्या आपण, अशा पद्धतीचा शासन त्यांनी नष्ट करून टाकल्यानंतरच्या आमच्या अनेक संत गुरु महापुरुषांनी संघर्ष केला. त्यांची सुद्धा त्यांनी आपल्या पद्धतीने लढाई केली. परंतु त्यांचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यानंतर सुद्धा अनेक महापुरुषांनी याच्यामध्ये संघर्ष भरलेला आहे. महात्मा फुलेजी असत, शाहू महाराजजी, बाबासाहेब आंबेडकरजी असत आणि मान्यवर कांशीरामजींनी. तर अशा पद्धतीने आणि आजही हा संघर्ष बहन मायावतीजी चालवत आहेत. आम्ही जे विचार करतो की आमचा पक्ष निवडूनच येत नाही, रे बाबा, आम्ही आपला पक्ष सोडून जर दुसऱ्याच्या पक्षाला मजबूत करत असू तर मग जे पक्षांना आम्ही आपले समजतो ते पक्ष आमचे हित का साधत नाही, आम्हाला अधिकार का देत नाही. आमच्या समज आज तुमच्या बुद्धगयाच्या बुद्ध मंदिर आमच्या बुद्धांच्या स्वाधीन नाही, नागपूरचं श्याम हॉटेल आमच्या स्वाधीन नाही, चैत्यभूमीची तिथं बाबासाहेबाला अंतिम संस्कार करण्यासाठी या देशातल्या व्यवस्थेने जागा दिलेली नाही, दीक्षाभूमीला तिथं भानगडच सुरू आहे, 32 दानपेट्याचा पैसा हवेमध्ये जात आहे, समाज एका बाजूला चाललाय, दिशा भरकटलेली आहे, आजचा युवक हा दिशाहीन झालेला आहे. आणि म्हणून आपल्याकडे एक आत्मविश्वास आपण बाळगण्यासाठी एक पुनश्च आपण ह्या चळवळीला मजबूत करू शकतो. 75,000च्या घरामध्ये इथं आंबेडकरवादी समाज राहतो. आंबेडकरी समाज या विधानसभेमध्ये 75,000 आहे आणि 75,000 घेतले. आता जर आपला समाज जर जागा व्हायला लागला, कारण एससी आणि ओबीसी पेक्षा 20 पट म्हणजे 20% नॉलेज किंवा आंबेडकरांना समजण्याची भूमिका जी आहे ती बौद्ध समाजाची 20 पट समोर आहे. जेव्हा बौद्ध समाज किंवा आंबेडकरी समाज या चळवळीला समजायला लागेल, त्याची दिशाभूल करण्यात येते, वारंवार अजून येतील. मान्यवर कांशीरामजी सांगतात की माझ्या गेल्याच्या नंतर तुमच्याकडे अनेक लोक निळा झेंडा घेऊन येणार,
अनेक लोक येतील निळा झेंडा घेऊन, पण तुम्ही त्याच निळ्या झेंड्यावर विश्वास कराल ज्या निळ्या झेंड्यावर हत्ती आहे. बाबासाहेबांची निवडणूक चिन्ह 52 आणि 54ला हत्ती निवडणूक चिन्ह आहे. आणि हत्ती निवडणूक चिन्हाबद्दल बाबासाहेब म्हणतात की गायी गुरांची नरडी घुटून वाघ सिंहाची क्रूर सक्ती आणि हत्तीची निष्पाप सक्ती यामध्ये जेवढा फरक आहे, तसंच या देशातील इतर राजकीय पक्ष आणि माझ्या पक्षात जमीन आसमानचा फरक आहे. तोच तर पक्ष आहे, तोच तर संघटन आहे, तेच आंदोलन आहे, ती चळवळ आहे. अधिकार आमचे आहेत, संविधान आमचे आहेत. आणि बाबासाहेब गेल्याच्या नंतर बाबासाहेब म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये जे काही संघर्ष केलेला आहे त्याचं आउटपुट जे आहे ते आहे भारतीय संविधान. भारतीय संविधान जिवंत आहे, बाबासाहेब जिवंत आहेत. ज्या दिवशी भारतीय संविधान नष्ट झालं त्या दिवशी बाबासाहेब नष्ट होतील. आणि अशा पद्धतीनं आपल्या डोळ्यात देखत आंदोलन आहे. आणि बाबासाहेबांनी दुसरा जो आम्हाला एक सर्वोच्च असा अधिकार दिलेला आहे, स्वतःच्या मुलांची कुर्बानी देऊन, तो मताचा अधिकार आहे. मताचा अधिकार, मतावर राजा बनत असतात. बाबासाहेबाला संविधान लिहिण्यासाठी असेच गेले नाहीत. बाबासाहेबाला निवडणुकीत जिंकून जावे लागलं संविधान सभेमध्ये. आणि निवडून देणारे लोक चंडाल आणि डोम जातीचे लोक बंगालवरून निवडून दिलेले आहेत. तेव्हा संविधान सभेमध्ये बाबासाहेब पोहोचू शकले. तरी तो क्षेत्र पाकिस्तानमध्ये वाटणी केल्या गेलं. आणि बाबासाहेबांनी अजून दबाव आणला इंग्रजावर की माझ्यासोबत धोकेबाजी होत आहे. तर पुनश्च त्या काँग्रेसची मजबुरी झाली. बाबासाहेबांना पुण्यामधून पुन्हा संविधान सभेवर पाठवण्यात आलं. म्हणजे असं खेळखंडोबा सुरू आहे. निवडणुकीचा काळ येणार, आपल्याला आपले खरे असली नकलीची आपल्याला ओळख करावी लागेल. केव्हा करणार आहोत आपण ओळख? आपले महापुरुष कोण, आपल्या समाजासाठी या आंबेडकरी चळवळीचा खरा नेता कोण, आपला हित साधणारा पक्ष कोणता, आपला झेंडा कोणता, आपला राष्ट्रीय पक्ष कोणता, आपला सिम्बॉल कोणता, सत्य काय आहे, असत्य काय आहे, न्याय काय आहे, अन्याय काय आहे, कर्तव्य काय आहे, अधिकार काय आहे, ते केव्हा आपल्याला कळणार आहे? कोण सांगणार आहेत? कोणी येतील ना काही सांगून देतील याच्या मागेच आपला समाज जाणार आहे का? ह्या लहान मुलांचं भविष्य काय आहे? शिकल्या सवरल्या लोकांचं भविष्य काय आहे? बेरोजगार युवकांचं भविष्य काय आहे? तुम्हाला घटनादत्त जे अधिकार आहेत ते का मिळत नाही? म्हणून आमची दिशाभूल झालेली आहे. तरी आमच्याकडे सर्वांकडे आत्मविश्वास आहे, तुमच्याकडे मताची ताकद आहे. हा मताची ताकद आपण समाज बांधणीसाठी, पक्ष बांधणीसाठी चांगल्या रीतीने करू शकतो. मताच्या ताकदीवर राजा बनत असतो. ज्या समाजाचा राजा असतो त्याचा समाज ताजा असतो. आज त्या लोकांना काही, आता गोंदियामध्ये तुम्ही बघता सर्व, म्हणजे आमचं स्थान कुठं आहे, आम्ही कुठं आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बारीक सारीक विचार करावा लागेल. आणि संघटन बांधणीमध्ये मत किती पडलीत, कोण आहेत, आपण त्या चळवळीचे पाईक आहोत ना. किती मोठ्या धुमधडाक्यानं आपण 14 एप्रिल करत असू, प्रत्येक गावात होत असते. पण बाबासाहेबांना खरा सन्मान किंवा मिळेल? बाबासाहेब तिथं संसदेच्या समोर तुम्ही बघता बोर्ड दाखवतात संसदेच्या समोर, या माझ्या बहुजन समाज बांधवांना तुम्हाला या संसद रूपी मंदिरात कब्जा करायचा आहे. कशासाठी? का माझ्या ह्या हृदयाशी बाबासाहेबांच्या संविधान कुठेही नाहीये, हृदयाच्या जवळ आहे बाबासाहेबांच्या, असंही नाहीये. आता त्या मूर्त्याचा भाग आहे तो वेगवेगळा बनवणे, असं हृदयामध्ये आहे की या म्हणजे हृदयामध्ये माझ्या मुलासारखं त्यांनी जपलेलं आहे संविधानामध्ये. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांना लिहिण्यासाठी लागले. 2.5 लाख शब्दांचा आदान प्रदान करावा लागला त्या संविधान सभेमध्ये. 10,000 पानं असे लिखित स्वरूपात बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत. एक एक मुद्द्यावर 2.5 तास तिथं संभाषण केलेलं आहे संविधान सभेमध्ये. आणि बाबासाहेब संविधान त्यांनी सांगतात की यामध्ये जे तुमचे मूलभूत अधिकार आहेत, हे अधिकार तुम्हाला पूर्णता लागू करण्यासाठी तुम्हाला या संसदरूपी मंदिरात यावे लागेल. तुम्ही जर आले नाहीत तर मी ज्यांच्या हाती संविधान दिलेलं आहे त्या लोकांची नियत साफ नाही. आजही आपण 75 वर्षात आमचेच घटनादत्त अधिकार, आमच्याच मत आणि आमच्याच निवडलेल्या नेत्याला, सत्तेला किंवा प्रधानमंत्रीला, मुख्यमंत्रीला जर आम्ही आपले अधिकार मागत असू तर ही विचारणीय बाब आहे. आणि म्हणून या गोष्टीचा गंभीर चिंतन करावं लागेल आम्हाला. आणि अशा पद्धतीनं आम्हाला हे बारकावे समजावे लागतील. आणि काळ गतीनं वाढत आहे, बदल येत आहे समाजामध्ये. आणि समाजामध्ये दिशाभूल करण्यासाठी इतर शक्ती ह्या कार्यरत आहेत. इतर ज्या मनुवादी मानसिकतेच्या शक्ती आहेत ते तुम्हाला समाजामध्ये भांडणे निर्माण करणे, समाजामध्ये गट बनवणे, समाजामध्ये दारू पैसा वाटणे. निवडणुकीच्या काळात सुद्धा असेच वाटतात ते. बाबासाहेबांच्या काळातही झालेलं आहे, आता सुरू आहे.
आणि असंच जर समोर चालत राहील तर आम्ही तुम्ही आमच्या एक ठराविक मर्यादा आहे ना सर्वांची, येत राहतील जात राहतील. पण ज्या मुलांसाठी ज्या परिवारासाठी आपण एवढा हाल अपेष्टा करतो, संघर्ष करतो, बाबासाहेबांच्या सन्मानासाठी लढतो, महापुरुषांच्या सन्मानासाठी लढतो, विहाराच्या सन्मानासाठी लढतो, तर ह्या जर आम्ही आपल्या पक्षाच्या माणसाला जर निवडून दिले तेव्हाच बाबासाहेबांचा सन्मान आहे. आम्ही जय भीम म्हणत असू, बाबासाहेबाचे माणसं म्हणत असू आणि आम्ही काँग्रेस बीजेपीला जर निवडून पाठवत असू तर बाबासाहेबांचा सन्मान होणार नाही. तो गांधी आणि गोलवरकरचा सन्मान होईल, तो काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा सन्मान होईल, तो त्यांची जीत होईल आणि बाबासाहेबांची हार होईल. बुद्ध विहार आहे, पण बुद्ध विचार जर नसेल तर ते विहार जे आहेत ते सामाजिक परिवर्तनाचे केंद्र आहेत. आम्हाला विचारामध्ये बदल आणावा लागेल आणि जे बुद्धांनी त्या काळामध्ये दुःख जे सांगितलेले आजही दुःख आहेत. आम्ही छोट्या मोठ्या समस्येसाठी याच्या त्याच्या मग हात जोडावं लागते, कधी भटकावं लागते, याले त्याले मागं फिरावं लागते आपल्याला. आमच्या अनेक समस्या आहेत आजही, आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार, लाचारी, मजबुरी, गरिबीमध्ये आमचा समाज आहे. काय ह्याचंही दुःख, हा मानवी जीवनाचा दुःख आहे. बुद्धाच्या काळात असं प्रसंग होतं, 2500 वर्षाच्या नंतर आज प्रसंग आहे का? जेव्हा राज्य होते तेव्हा कोणतीही अशी परिस्थिती नव्हती. म्हणून आजही या दुःखातून मुक्त करण्यासाठी बुद्धांनी त्या काळातही जे उपाय सांगितले आजही आहे मी आहोत की आज 85% या देशामध्ये बहुजन समाज आहे. मास्टर चाबी आपल्या हाती घ्यावी लागेल, दिल्लीची राज्याची चाबी हाती घ्यावी लागेल, विधानसभेची सत्ता हाती घ्यावी लागेल आणि आपल्या हक्कासाठी, हितासाठी आपल्या विचाराचा माणूस आपल्याला पाठवावा लागेल. तेव्हाच आपल्या जीवनात बदल येणार आहे. नाहीतर काळ चालत राहील, आम्ही तुम्ही अजून 10-20 वर्ष जगू, मरून जाऊ. समाजामध्ये एक आदर्श निर्माण व्हायला पाहिजे, समाजाचा एक आदर्श निर्माण व्हायला पाहिजे, समाजात हे येणारी पिढी आमचे गुणगौरव करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण समाज घडवण्याची प्रक्रिया सर्व रूपाने बनवून एक भूमिका घेऊन समाजाची एक चांगल्या रीतीने वाटचाल सर्व लोकांनी करावी अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि या बहुजन समाज पक्षामध्ये आपण संघटनांमध्ये काम करा. इथं फार घाबरतात लोक, कशाला घाबरण्याची गरज आहे? लोक घाबरतात ना, तो का म्हणाल भाई, तो आमदार, तो जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायत मेंबर, काय आमच्या मताच्या भरोश्यावर आम्हालाच बनायचे आहे ना. आमच्या घरची लढाई आहे, आमच्या स्वतःचा पक्ष सोडून आम्ही जर दुसऱ्याचा पक्ष मजबूत करत असू तर आम्ही बाबासाहेबांचे माणसं आहोत का? याचं चिंतन आम्हाला करावं लागेल. आम्ही एखाद्या कामासाठी आता एखादे काही बांधकाम करायचे आहे तर ते तुमची निर्धारित सरकारकडे फंड आहे ना, तो महापुरुषांच्या नावाने फंड आहे. ते लाचारी सारखा मागण्याची गरज नाही, ठसका मारून मागा त्यांना का बाबा तुला ह्या गावासाठी असं करावं लागते, तुमचा फंड ठेवलेला आहे ना, तुला निवडून दिला, तू राखीव प्रवर्गातून आमदार आहेत ना बाबा, तू राखीव प्रवर्गातून तुझी जिम्मेदारी काय आहे पटवून तर सांग भाई. राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या माणसाची जिम्मेदारी काय आहे? त्या समाजासाठी असलेले हक्क, अधिकार, कर्तव्य, सोयी सुविधा ह्या सर्व मिळवून देण्याची जबाबदारी प्रथम राखीव गटातल्या आमदाराची आहे. आता जातीचे आहेत पण विचाराचे नाहीत, मग छटाकभर कामासाठी हात जोडावं लागते. म्हणून आपल्या हक्काची लढाई आपण लढण्यासाठी पुढे या चळवळीत सामील व्हा, बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी बना. या चळवळीतच आपल्या जीवनाचा सार्थक आहे. बाबासाहेब म्हणतात की हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊन हा फार पुण्याचा काम आहे. सगळ्यात लोकांची हिंमत होत नाही, समाज तोडायला वेळ लागत नाही. काँग्रेस भाजपाचा एजेंडा समाजाला तोडण्याचा आहे, बांधण्याचा आहे का? या म्हणावं भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्याला, मोठे नेते या म्हणावं समाजाची बांधणी करून द्या. आम्ही म्हणतात की लोक, आमचे लोक एक नाहीत जी, एक 75,000 आहेत की नाही जयभीम वाले विधानसभेमध्ये. मी गावोगावी जातून आम्ही बावणे साहेबांसोबत, वैद्य साहेबांसोबत, आमचे लोक एक होऊन नाही राहिले. एक झाले ना जे म्हणतात तर एका दमानच निवडून येते हत्ती, आहे की नाही? एक होती हा सगळ्यांचं त्यांचं गठबंधन होते. हा ठीक 1 मिनिट त्या विषयावर येऊ आपण थोडक्यात. आपले लोक एक होण्यासाठी चर्चा करतात पण एक होत नाही, ते होऊ देत नाही ना, आपण होत नाही. एक होण्यासाठी ध्येय लागतो. आमच्याकडे ध्येय काय आहे? समजा आम्हाला बुद्ध विहाराची निर्मिती करायची असेल ते टार्गेट आहे ना, याला 5 लाख खर्च येणार. मग 10 लोकांची कमिटी बनवा लागेल, 11 लोकांची. मग ते लोक फिरतील, समाजाची वर्गणी गोळा करतील, इतर बांधवांची वर्गणी गोळा करतील, रॉ मटेरियल घेऊन आणतील, विहाराची निर्मिती करतील पैसा गोळा करून. हा टार्गेट काय आहे आपला? विहार बांधकाम करणे. आपण जेव्हा समाजापुढे जातो तर एक होत नाही आपले लोक. कशासाठी? तुमच्याकडे ध्येयच नाही आहे ना, का आपल्याला शासक व्हायचं आहे, राजा व्हायचा आहे, राजपाट हाती घ्यायचा आहे. आमच्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे हमको राजपाट लेना आहे. तर ह्या ध्येयानुसार आपल्याला पुढे जावं लागेल. आता गठबंधनचा जो विषय आहे
बहुजन समाज पक्ष जेव्हा सत्तेची लढाई लढत आहे तर बहुजन समाज पक्षासोबत इतर पक्षांना वाटते की हे लोक सत्तेमध्ये जाणार. तर आता ज्यांना तुम्हाला माहित आहे की वालदे साहेब आता हे सत्तेमध्ये जातील तर दुसरे तुम्हाला जाऊ देतील का? कारण राहुल भाऊची इच्छा आहे ना त्यांची की मी गेल्या पाहिजे म्हणून, तर ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. सत्तेची लढाई असं आहे की ही राजपाटची लढाई आहे आणि हा सामाजिक परिवर्तन आर्थिक परिवर्तन समाजामध्ये तयार करणे आहे. तर याच्यासाठी कसं आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये जाऊ दिलं नाही. कित्येक लोकांनी विरोधात काम केलेलं आहे. बॅरिस्टर खोब्रागडे काही लहानसे असती आहेत का? त्याच्यानंतर तुम्ही नाशिकराव तिरपुडे घ्या, बाळकृष्ण वासनिक, मोठे मोठे लीडर, आम्ही तर छटाकभर आहोत. या लोकांनी बाबासाहेबांच्या चळवळीसोबत कुठाघात केलेला आहे. बाबासाहेबाला निवडून येऊ दिलं नाही, संसदेत जाऊ दिलं नाही. आणि आजही तसंच सुरू आहे. गठबंधनचा जो काळ आहे ते स्वतःच्या बलबुत्यावर निवडून येत नाही भाजपा काँग्रेस, तर त्यांनी संधी पाहून गठबंधन केलेलं आहे. आणि अशा लोकांचं गठबंधन केलेलं आहे की जे फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विरोधात आहेत, जे आरक्षणाच्या विरोधात आहेत, संविधानाच्या विरोधात आहेत. अरे ते जर लोक आमचे असते तर त्यांनी संविधान लागू केलं असतं ना. आम्हाला लढाईच कशाची काय? लढाईच कशाची आहे? हक्क अधिकाराची आहे. तुम्ही अधिकार द्या ना. आमच्या 9% SC बाकी आहे ते द्या तुम्ही, संपला विषय. आम्ही आपल्या घरी राहतो ना भाई. आमच्या लोक जो लाचारी मजबुरी बेबसीमध्ये फिरून राहिला त्याला दयनीय अवस्थेमध्ये जगत आहे. लहानसा पोरगा सकाळी म्हटलं का पप्पा मुझे बिस्किट होणार 2 रुपयाच्या पार्ले पुडाजी, तर 2 रुपयाच्या पुढा नाही घेऊ शकतो मी. पोरापोरीला गालावर मारतो म्हणते त्याला मालेच खावायला पैसे नसत आहे की नाही. म्हणजे अवस्था पहा तुम्ही. आणि ते लोक कसं जीवन जगत आहेत कशामुळे? तर हा जो फरक आलेला आहे तर गठबंधनचे जे त्यांचे जो वातावरण आहे किंवा त्यांचा जो संघटन आहे ते मुळातच आमच्या चळवळीच्या विरोधात आहेत. आमच्या हिताचा पक्ष कोणता आहे देशामध्ये सांगा बरं एखादा? आता जे गट आम्ही म्हणतो 50 गट आहेत, सगळ्याच गटाला चाटावच आहे का? कवाड्याची पार्टी आहे का अस्तित्वात? कवाड्याचा काही पक्ष राहिलेला आहे का? बाबासाहेबांचा पक्ष काय आहे? शेड्यूल कास्ट फेडरेशन जिवंतपणी. आणि त्यांनी मसुदा लिहून ठेवला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कवाडीने काढला पिरिपा, फक्त दुकान चालू आहे, तिथं ग्राहक जात नाही. तुम्ही आम्ही जातो का तिथं? एक वेळ होती का आम्ही त्याला उचलून धरलं, पण आमच्या लक्षात आलं त्याचं दुकान आहे, संपला. ते दुकान त्याच्या ठप्प आहे ना, आता विषय संपला त्याच्या. रामदास आठवले काहीच नाही, संपला विषय. दुकान. हा आता हे सगळे रासुगवी काँग्रेसने त्याला राज्यपाल केलं. वंचित आघाडीचा हा थोडासा आपल्या समाजाप्रती भावनिक विषय आहे, पण याचे बारकावे समजावे लागतील. तोही आता 19 पासून तयार झालेला आहे. आता साध्या शब्दात सांगतो तुम्हाला, जेव्हा रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबांनी मसुदा दिला तर बाबासाहेबांचे ते खुनाचेच व्यक्ती आहेत, वंचितवाले, काही दुसरे नाही आहेत. ते नातू आहेत आणि आम्ही डायरेक्ट बाप म्हणतो बाबासाहेबाला. आम्ही तुम्ही बाप मानतो की नाही? ते नातू म्हणतात किंवा बाबासाहेबाला आजोबा मानतात. त्यांनी भारिप बहुजन महासंघ काढला सुरुवातीला. भारिप भारतीय रिपब्लिकन पार्टी. बाबासाहेब RPI देतात ना, आम्ही भारिप काढतो. मग भारिपही चालत नाही, मग त्याला बहुजन महासंघ जोडलो. मग 2-3 आमदारही निवडून आले. आता बच्चू कडूचे आहेत ना आमदार, कोणी विचारत नाही. तिथं पक्ष बोलते. संसदेत विधानसभेत पक्ष बोलते, नेत्याच्या कामच राहत नाही, पक्ष बोलते ना. हे आता लोक किती आहेत आमचे? 131 आहेत राखीव मतदारसंघाचे खासदार. 320 OBC समाजाचे आहेत. एकाच बोलते का ओबीसीची जनगणना वेळ म्हणून? का बोलत नाही? तिथं पक्ष बोलते, आमदार खासदार बोलत नाही. मग त्यांनी रिडालोस काढलं. बहुजन महासंघ फेल पडलं. रिडालोस रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी. आणि मग 1819 मध्ये जो भीमा कोरेगावची दंगल घडून आली, आम्ही लोक निषेध करायला समोर आलो. वातावरण पेटल्या गेला. तिथं सगळ्या समाजाचे संघटन, माळी समाज संघटन, धनगर समाज संघटन, सगळ्या समाजाचे संघटन घेऊन वंचित बहुजन आघाडी बनली. आघाडी बनली ना. आता आघाडी आता किती दिवस चालणार आहे? तुम्ही किती दिवस पकडणार आहात? जाऊ द्या ना पुरा वंचित आघाडीला मत. येते का निवडून? तो निवडूनच येऊ देत नाही काँग्रेस BJP वाले. दिसूनच राहिलं ना तुम्हाला 19 पासून. लोकसभेमध्ये दिसला. आता कमजोर का होत आहे? अरे पक्ष म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी केलेला एक संघटन म्हणजे पक्ष. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी केलेला संघटन म्हणजे पक्ष. काय आहे तुमच्या संघटनच्या ध्येय? तुम्हाला देशाची सत्ता हाती घ्यायची आहे?
राज्याची सत्ता हाती घ्यायची आहे, बाबासाहेबांचं संविधान पूर्णतः लागू करायचे आहे, सम्राट अशोकचा भारत तुम्ही केव्हा लागू करणार आहात, शासनकर्ती जमात केव्हा बनणार आहात, प्रबुद्ध भारताची निर्मिती केव्हा करणार आहात, जातीविहीन समाज केव्हा बनवणार आहात. तुमचे धार्मिक आंदोलन फेल पडत आहेत. 3000 नकली भंते महाराष्ट्राच्या भूमीवर पाठवण्यात आलेले आहेत. तुमच्या धार्मिक आंदोलनाचं काय, तुमच्या सामाजिक आंदोलनाचं काय, आर्थिक आंदोलनामध्ये कमजोर आहोत आपण, प्रशासनामध्ये आमचे लोक आहेत ते बोलू शकत नाही, ज्यांना शिकले सवरले जे लोक आहेत, कर्मचारी लोक आहेत, त्यांना जयभीम घेण्याची ताकद नाही आहे. त्याला म्हणा चौकात अर्जुनीच्या जयभीम घ्यायला घाबरतात आपले लोक. मग ह्या चळवळीच्या वातात आपल्या डोळ्याने होत आहे ना. म्हणून आम्हाला पक्ष काय, की आम्हाला कोणतं आमचे टार्गेट बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, आम्ही यायला तयार आहोत ना. चला तुमच्या पाठीशी आम्ही येतो, सांगा तुमच्या ध्येय काय आहे. म्हणजे आपल्या वय जे आहे, आपलं जे जीवन आहे, कुठेही आपल्याला काढायचे आहे का, काढणे आहे का, कोणाच्याही मागे जाणे आहे का. कांशीरामजी म्हणतात ना, ज्या कांशीरामजीच्या प्रतिमा बनल्या बाबासाहेबांच्या वारसान म्हणून त्याला घोषित झाल्या, कोणी नाकारू शकत नाही. ते काँग्रेस बीजेपी वाले तर पूजा करतात, जयंत्या करून राहिले कांशीरामजीच्या. असंच करतात का, असेच फोटो लागले आहेत का, असेच ओबीसी समाज त्याला मंडल आयोगाचे ते दिलं म्हणून सांगतात का. आणि साहेबांनी म्हटलं, कांशीराम साहेबांनी, की तुम्हारे पास में मेरे जाने के बाद में कई लोग आएंगे नीला झंडा लेकर, पर आप उसी झंडे पे विश्वास करना जिस झंडे पे हाथी है. मग आता हत्ती आमच्या डोळ्याच्या समोर आहे ना, मग कोणाच्या गॅस हंड्यामध्ये धसून जाऊ. कुठून आला गॅस हंडा, तो ग्रामपंचायतच्या उमेदवार येते ना, त्याला बी गॅस हंडा भेटते. निवडणुका झाल्यास तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो गॅस हंडा. आणि तुमचा सिम्बॉलच होता, तर मग हिचा काऊन नाही भेटला. ऊस तोडणारा शेतकरी होता सिम्बॉल, आहे की नाही. पक्ष, राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय नेता. आता बघा, एक बहनजीने ऑर्डर दिला, सुप्रीम कोर्टाने आदेश काढला, SC STच्या आरक्षण, जाती वर्गीकरण आणि क्रिमिलियर, तो अजूनही जसाच्या तसा आहे. कोण बोलणार, कोण आहे तुमच्या वाली, तुमच्या राष्ट्रीय वाली कोण आहे. जसं त्यांनी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, बहनजीने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि राष्ट्रीय समर्थन घोषित केला बहनजीने, का या चळवळीच्या मागे, या भारत बंदला आमच्या बहुजन समाज पक्षा सक्रियतेने पाठिंबा देईल आणि मैदानात उतरेल. तर बहनजीची ताकद आहे. पण आज संसदेमध्ये आपले लोक नसल्याने तिथं विधेयक ते आणून नाही राहिले संसदेमध्ये. मग याला तुम्ही अंतिम रूप कसं देणार, तुमचे अधिकार कसे वाचणार आहेत, कोण वाचवणार सांगा, कोण वाचवणार आहेत. चला आम्ही त्यांच्या पाठीशी नेतो. समाज आम्हाला तेच प्रश्न करत आहेत ना, या झेंड्याच्या मागे जावं का त्या झेंड्याच्या मागे जावं, कुठेही जा तुम्ही, आमची जबरदस्ती नाहीये. आम्ही तुम्हाला दिशा दाखवत आहोत, की बाबासाहेबांच्या या संघर्षातून, या चळवळीतून जर तुम्हाला फायदा होत असेल तर सोबत चला, कुठेही जा. आम्ही येतो तुमच्या पाठीशी, आम्हाला मार्ग दाखवा. 68व्या वर्षी तुम्हाला आता हे सगळं समजत आहे. आंबेडकरी चळवळीचा भाग, बाबासाहेबांची चळवळ तुम्हाला 68 वर्षापर्यंत नाही समजली, आता समजत आहे ना. तुम्ही शासक बनायला निघालेले आहात का, आणि समाज तुमच्या पाठीशी येत आहे का. हा भावनिक झालेला आहे आपला समाज, भावनिकतेनं तो समोर आलेला आहे. आणि बाबासाहेबांची चळवळ ही फार बुद्धिमान माणसाची चळवळ नाही, ही प्रामाणिक आणि निष्ठावान लोकांची चळवळ आहे. बाबासाहेबाला साथ देणारे पूर्ण अनपढ लोक आहेत, शिकले सवरले नाहीत. बाबासाहेबांनी म्हटलं, मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया, म्हणून शिकल्या सवरले लोकच साथ देतील असं नाही. ह्या चळवळीत प्रामाणिक लोक आहेत. महिला जास्त चळवळीमध्ये साथ दिलेल्या आहेत बाबासाहेबांना. 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये पूर्ण महिला आहेत. सांगा एका विदर्भाच्या माणसाचं नाव. बाबासाहेब स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये नाही गेले, किती प्रामाणिक असतील, का नाही गेले असतील, किती गंभीर विषय. अरे स्वतःच्या मुलाला स्वतःचा मुलगा समजले नाही बाबासाहेब, ज्याला जन्म दिला, जनतेला आपलं मुलं समजले, किती भयंकर प्रसंग असेल तो. महिलांनी 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये साथ दिलेला आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चळवळीचा भाग आहे. आणि आम्हाला आपला पक्ष, राष्ट्रीय पक्ष तुमच्याकडे नसेल, तुम्ही लढू शकत नाही. काही मिटून गेले, तो जितेंद्र माझी मिटला, रामविलास पासवान मिटला, रासू गवी मिटला, सब मिटतील, ते टिकणारच नाही. बाबासाहेबांच्या चळवळीला पूर्ण संपवून टाकला काँग्रेस, बीजेपी आणि RSSच्या लोकांनी. तुम्हाला टिकाऊ पकडणार आहेत का. वामन बेसरामची हाल काय होते, तो तिथे आंदोलन करतो म्हणे इंदोऱ्याला, जे RSSच्या लोकांनी पाठवलं, पोलीस त्याला जास्तच करत होता, खोबऱ्या गळीची, तर उचलला पोलिसांनी, टाकला तिकडे अंदर आतमध्ये. म्हणजे तुम्ही ज्या चळवळीसाठी बांधिलकी आहात, तर कोणत्या आंदोलनामध्ये, कोणत्या पक्षामध्ये आपण काम केले पाहिजे, संघटनेमध्ये, याची जाणीव ही प्रत्येकाला झाल्या पाहिजे. आम्ही समाजापर्यंत त्याच्यासाठीच जात आहोत. तर आजही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही जर हे वेळ दवडता तर 2029 पासून भयंकर असा काळ येणार आहे. आज आमचाच मुलगा आम्हाला खऱ्या दारूसाठी मारावं पिटवाले मागं पुढे नाही पाहिजे, आहे की नाही. त्याला काही अशी सवय लागलेली आहे का, लावण्यात आलेली आहे. तो उद्या चालून त्याचे अधिकार जर आम्ही आपल्या डोळ्याने पाहून राहिलो, अधिकार नाही वाचवणार आहोत समजा, तर तो पोरगा आमच्याशी पहिले हिशोब घेईल. बाकी तो गोष्टीत घेते, पण ह्या संविधानच नाही राहिला, तुम्हाला तर माणुसकीनं स्थानच राहणार नाहीये.
वर्णव्यवस्था येणार आहे, हिंदू राष्ट्र घोषित होणार आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्रापेक्षा आम्ही नीच आहोत आणि आजही नीच आहोत. एमईसी नाही ठेवू शकत चांगल्या तरीकेनं. घोड्यावर बसून तर लोकांना शरम लागते. आम्हाला सन्मान नाही आहे का? गावामध्ये आम्हाला वेगळ्या दिशेने पाहायला जाते. आजही आहे ना. आम्हाला साधा ग्रामपंचायत मध्ये स्वतःच्या निळ्या झेंड्यावर निवडून येऊ देत नाही. केव्हापर्यंत आम्ही काँग्रेस बीजेपीतून निवडून जाणार आहोत आणि कोणता तीर मारणार आहोत? हा, आहे की नाही? आम्ही एखाद्या पक्षातून आमदार खासदार झालो, कोणते तीर मारणार आहोत आणि आमचा कोणता नाव लौकिक होणार आहे? मेले गेले, तेरवी झाल्याबरोबर नाव मिटते. आणि ह्या चळवळीमध्ये तसं नाही. ह्या चळवळीमध्ये आपण ह्या चळवळी घडवणारे शिल्पकार आहात. ह्या चळवळीचे मेन पाईक आहात. ही चळवळ तुमची आहे. तुम्हाला आपल्या जीवनात बदल आणण्यासाठी ह्या चळवळीत भाग घेऊन पक्षाचे पदाधिकारी व्हावे लागेल. कोण होतील का? दुसरे होणार आहेत का? तुम्हालाच व्हावे लागेल ना. बहन मायावतीजी इथं येणार आहेत का 68व्या वर्षामध्ये? म्हणून इथली चळवळ आम्हाला चालवावी लागेल. आणि आपल्याकडे आत्मविश्वास आणि वोट ह्या दोन शक्ती आहेत. ह्या चळवळीच्या आधारावर आपण पुढे जाऊ शकतो. समाजाची बांधणी करू शकतो. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. बुद्धाच्या काळामध्ये होते ना, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या काकेभाऊच विरोधात होता. आता तर पुऱ्या समाजासोबत तुम्हाला संघर्ष करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने जो काळ आहे, याच्या आता बुद्ध घाबरले आणि ते चळवळ सोडून दिलं असं झालं का? बुद्धाकडे तर पूर्ण पैसा होता. उन्हामध्ये कोणत्या घरी झोपायच्या, कोणत्या महालात झोपायच्या, थंडी आली तर कोणता आहे आराम होता, पूर्ण असं. तरी त्यागून दुःखमुक्तीच्या मार्गासाठी झोपलेल्या यशोधराला आणि राहुलला सोडून बुद्ध बाहेर निघाले. तर अशा पद्धतीचा भाग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि अशा चळवळीमध्ये आपण काम केल्या पाहिजे असे मला वाटते. मी खूप वेळापासून आपल्यासोबत बोलत आहो. आपण या गोष्टीतून समजून घ्या. आम्ही विधानसभेत फिरतो, आम्हाला अनेक लोक प्रश्न करणारे भेटतात. तुम्हीच विचारता असं नाही. आम्हाला अनेक क्षेत्रात भेटतात. अरे बाबा तसं नाही आहे म्हणतो या चळवळीचा भाग. ते चळवळ वाढू देत नाही ना. आणि चळवळ तुमच्या डोळ्यात देखत मिटत आहे. त्या चळवळीचे आपण पाईक व्हा. आणि बहुजन समाज एक डोक्यातून काढून टाका का बेटा. हाही पक्ष इतर पक्षासारखा जमीन आसमानचा फरक आहे. ते तुम्हाला सगळं काही देतील पण तुमचे अधिकार तुम्हाला देणार नाहीत. आणि बहुजन समाज पक्ष तुमचे अधिकार तुम्हाला एकदा मिळाले. आता महिलांना 50% नोकरी मिळावी म्हणून संविधानात तरतूद आहे. देशातले 136 करोड लोक असतील तर त्याच्यातल्या अर्ध्या टक्के महिलांना डायरेक्ट नोकरीचा अधिकार आहे. तर का करते तो? लाडलीचे 1500 देते. तुम्हाला 50,000ची नोकरी देईल का? आणि 50,000ची नोकरी जर महिलांना भेटल्या असते तर स्वतः आत्मनिर्भर झाल्या असत्या. स्वतःच्या पायावर समाज घडवला असता, आपला परिवार घडवला असता, त्याची उन्नती झाली असती. तर त्याला ते मुख्य नोकरीच्या परवात ते देत नाही. ते कुठे लावून देते? लाडलीमध्ये लावून दिला आहे की नाही. परंतु ह्या ज्या शासनाच्या योजना आहेत, ह्या योजना भेटत राहतील. ह्या सगळ्या तुमचं सरकार आल्याच्या नंतर हे सर्व व्यवस्था जी आहे आणि खरे अधिकार तुम्हाला तेव्हाच मिळतील ज्यावेळी तुमची सरकार येईल. आणि म्हणून माझ्या लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम.